नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण चना कोळी वडा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने पाहणार आहोत. हा खायला एकदम अप्रतिम लागतो आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही. तुम्ही हे स्टार्टर म्हणून देखील खाऊ शकता किंवा तुम्ही इव्हिनिंगच्या वेळेला ब्रेकफास्ट म्हणून खाऊ शकता किंवा काहीतरी चटपटीत खावं असं वाटलं तर तुम्ही हे चना कोळी वडा बनवून नक्कीच खाऊ शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. चना कोळी वडा बनवण्यासाठी मी 1 वाटी इतके छोले रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आणि भिजल्यानंतर हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून काढलेले आहेत. आता हे कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकून घेऊयात. संपूर्ण छोले हे कुकरमध्ये टाकून घेऊया. आता त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे. साधारणतः 2 ग्लास इतकं मी पाणी टाकून घेतलं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात आणि छोले शिजवून घ्यायचे. तर आपण भाजीला शिजवतो त्याप्रमाणे छोले नाही शिजवायचे, फक्त थोडंसं मऊ झाले पाहिजे इतके छोले शिजवायचे आहेत. आता याला झाकण लावूया आणि याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया. कुकर गॅसवरती ठेवून घेतलाय. आता याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घेऊयात. इथे कुकर थंड करून घेतलेला आहे आणि आता झाकण खोलून घेऊया आणि पाहू शकता की चणे खूप जास्त असे शिजलेले नाही आहेत. आपल्याला जसे हवे आहेत तसे शिजलेले आहेत. आता यातील पाणी काढून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक चाळणी वापरत आहे. इथे मी एका पातेल्यावरती चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि यावरती छोले ओतून घेऊया आणि पाणी गाळून घेऊया. आता छोले थंड करून घेऊयात. छोले थंड होत आहेत तोपर्यंत आपण कोटिंग बॅटर तयार करून घेऊयात. कोटिंग बॅटर बनवण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 1 चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं आहे. तसेच 1 चमचा इतकं तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे व 1 चमचा इतकं बेसन पीठ टाकून घेतलं आहे. आता यामध्ये 1 चमचा इतकं कश्मीरी लाल तिखट घालून घेऊया म्हणजे याला छान रंग येईल. आता यामध्ये अर्धा चमचा इतकं हळदी पावडर घालून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. तसेच यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडं पाणी घालायचे आणि एक छान बॅटर बनवून घ्यायचे. खूप जास्त पाणी एकटी घालायचं नाही आहे आणि पाणी घालताना जे आपण छोले गाळल्यानंतर जे खाली पाणी उरलं होतं तेच पाणी यामध्ये घालायचे आणि छोल्यांना चिटकेल असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं बॅटर तयार करून झालं आहे. आता यामध्ये छोले टाकून घेऊयात. इथे आपले छोले छान थंड झालेत. आता हे संपूर्ण छोले आपण जे बॅटर तयार करून ठेवले त्यामध्ये ओतून घेऊया आणि संपूर्ण छोले हे त्या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेऊयात. इथे आपले छोले बॅटरमध्ये छान मिक्स झालेत. आता हे तळून घेऊयात. इथे तळण्यासाठी जेवढं तेल हवं आहे तेवढं तेल मी कढईमध्ये टाकून घेतले. तेल चांगलं गरम झालंय. आता एक छोला हाताने कढईमध्ये टाकून घ्यायचा. जेवढे छोले मावतील तेवढे छोले कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि छोले टाकल्यानंतर 1 मिनिट त्याला अजिबात हलवायचं नाही. आता आपण यामध्ये 10 ते 12 इतक्या लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत आणि त्या देखील छोल्यासोबत आपण तळून घेणार आहोत. इथे 1 मिनिट झालेला आहे आणि आता छोले हे हलवून घेऊयात. ह्या लसणाच्या पाकळ्या छोल्यात घातल्याने काय होतं की छोल्यांमध्ये लसणाची चव उतरते आणि खाताना छोले हे खूप छान लागतात. आता आलटी पलटी करून छोले हे छान असे गोल्डन रंगावरती तळून घेऊया आणि फ्लेम ही हाय ठेवायची आहे. हाय फ्लेमवरच हे तळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की आपले छोले हे छान असे गोल्डन झालेले आहेत. आता हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात आणि याचप्रमाणे सगळे छोले हे तळून घेऊयात. इथे आपले सगळे चना कोळी वडा हे बनून तयार झालेले आहेत. आता टिश्यू पेपर काढून घेऊयात. तुम्ही ऐकलंच असेल की हे किती क्रिस्पी बनलेले आहेत. हे चना कोळी वडा असे देखील खायला खूप छान लागतात, परंतु आपण याला अजून चटपटीत बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं चवीपुरतं मीठ घातलं आहे. तसेच यामध्ये 1 चमचा इतकं घरगुती लाल तिखट घालून घेतलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात. तुम्ही हवं तर यामध्ये चाट मसाला वापरू शकता किंवा पेरी पेरी मसाला देखील वापरू शकता. तुम्हाला ज्या फ्लेवरचे हवे आहेत तो मसाला तुम्ही इथं वापरू शकता. आणि चना कोळी वडा गरम आहे तोपर्यंतच हे मसाले यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचेत म्हणजे मसाले याला छान चिटकतील. आता हे प्लेटमध्ये वाढून घेऊयात.
इथे आपला चटपटीत असा चना कोळीवडा हा खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही हा कांदा आणि हिरव्या मिरचीसोबत सर्व करा। हा एकदम अप्रतिम लागतो आणि बनवायला खूप जास्त वेळ देखील लागत नाही। स्टार्टरसाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि मुलं जर काही चटपटीत खायला मागत असतील तर चना कोळीवडा तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता। तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला देखील हे नक्कीच आवडेल। आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा। थँक्यू।